द रिडल भाग 3. मागील भागात आपण पाहिले की अभिद्या, रागिणीताई आणि संपतराव लग्नाच्या विषयावर गप्पा करत होते. अभिद्याने तिच्या भावी नवऱ्याकडून असणाऱ्या काही अपेक्षा सांगितल्या. गप्पा करत आजोबा आणि नात एका बाजूने झाले होते. परिणामी रागिणीताई त्या दोघांवरही रुसल्या. आता पुढे. संपतराव आणि अभिद्याच्या इशाऱ्यांचे रागिणीताई बराच वेळ निरीक्षण करत होत्या. काहीच अंदाज न लागल्याने रागिणीताई गोंधळून त्या दोघांकडे पाहत होत्या. शेवटी विचारपूस करत रागिणीताई म्हणाल्या, काय सुरू आहे तुम्हा दोघांचं? काय लक्षात आहे ना? हेच की मुलगी हसली तर फसली. अभिद्या आणि संपतराव एकत्रच एक सुरात उत्साहात म्हणाले व त्या दोघांनी हसतच रागिणीताईंचे गाल खेचले. तुम्ही दोघे कधीच सुधारणार नाहीत ना? त्या दोघांचा बालिश आविर्भाव पाहून रागिणीताई दरडावून म्हणाल्या. नाही, मुळीच नाही. अभिद्या अन संपतराव एक सुरात म्हणाले व जोरजोरात एकमेकांना टाळ्या देत हसू लागले. त्यांना हसताना पाहून हळूहळू रागिणीताईही हसू लागल्या. थोड्या वेळाने काळोख होऊ लागताच अन दिवाबत्तीची वेळ होताच ते तिघेही घरात गेले. अभिद्याने सायंकाळ होताच तुळशीजवळ दिवा लावून शुभंकरोती करून घेतली. त्यानंतर ती घरकामात व्यग्र झाली. वेळेचा सदुपयोग करत अभिद्याने स्वयंपाकही आटोपून घेतला. त्यानंतर जेवणाची वेळ होताच तिघांनीही जेवण केले. पोट भरताच क्षुधातृप्तीचा ढेकर देऊन तिघेही आनंदी होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे तिने आवराआवर करून घेतली अन नंतर ती लॅपटॉप घेऊन व कानात ब्लूटूथ घालून तिच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलू लागली. आगामी इव्हेंट प्रोजेक्ट्सवर कशा पद्धतीने काम करता येईल याविषयी ती सुयोग्य मार्गदर्शन करत होती. साधारण 1 ते 1.5 तास व्हिडिओ मीटिंग सुरू होती. उपयुक्त माहिती व मार्गदर्शक सूचना करून झाल्यावर अभिद्याने मीटिंगचा समारोप केला. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना आगामी प्रकल्पावर काम करण्यास प्रोत्साहन देऊन व जिद्द अन चिकाटीने कार्य करण्यास शुभेच्छा देऊन अभिद्याने निरोप घेत मीटिंग आटोपली. एकीकडे अभिद्या तिचे कार्यालयीन कामकाज आवरून अंगणात शतपावली करण्यास गेली. दुसरीकडे संपतराव अन रागिणीताई तिथे आधीच झोपाळ्यावर बसून कुठल्या तरी विषयावर चर्चा करत होते. थोड्या वेळाने अभिद्या वरांड्यात जाताच तिने तिच्या आजी आजोबांना तिच्यासह शतपावली करण्याचा आग्रह केला. ते दोघेही आपल्या लाडक्या नातीची इच्छा नाकारणार नव्हतेच, कारण त्यांचीही शतपावली करण्याची वेळ झाली होती. म्हणून ते तिघेही अंगणात सावकाश शतपावली करू लागले. दरम्यान शतपावली करताना चर्चेकरिता विविध विषय रंगले होते. ते तिघेही चर्चा करत होते. पण तेवढ्यात रागिणीताईंनी दुसरा मुद्दा छेडला व त्या अभिद्याला उद्देशून म्हणाल्या, अभि, ऐक ना बाळा, महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हो बोल ना आजी, ऐकते मी. अभिद्या मंद हसून आणि लक्ष एकवटून म्हणाली, उद्या रविवार आहे तर नक्कीच तुझ्या ऑफिसला सुट्टी असेल. पण मला पूर्ण खात्री आहे की तू घरीही लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून तुझ्या टीमशी कामाविषयीच चर्चा करत बसशील. म्हणून मला तुला सांगायचंय की तू उद्या वर्क फ्रॉम होम या संकल्पनेलाही तिलांजली दे. रागिणीताई म्हणाल्या. आजी, मी ते अभिद्या चाचरत होती. तू ऐक माझं, उद्या कार्यालयीन कामकाज करू नको. शिवाय कोणत्याही कारणाने कोणत्याही मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायलाही जाऊ नकोस. विनंती वजा धमकी समज, पण मी सांगते ते कर. मला कोणतेही बहाणे नको. अभिद्याला बोलू न देता रागिणीताई हुकुमी स्वरात म्हणाल्या. आजी अगं. अभिद्याच्या कपाळावर आता आठ्यांचं जाळं विणलं गेलं. उद्या तुझा पहिला वहिला कांदेपोह्याचा कार्यक्रम आहे. पहिलंच स्थळ आहे, म्हणून जरा पद्धतशीरपणा बाळगायला हवा.
असं मला वाटतं आणि तू माझ्या या मताचा आदर करावा, माझं हे स्पष्ट मत आहे. रागिणीताई अभिध्याला एक प्रकारे आदेशच देत म्हणाल्या. आजी, मी काय म्हणते? अभिध्या रागिणीताईंना प्रत्युत्तर देणार होतीच, पण तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला. तिने फोन हातात घेतला तर तिच्या पियेचे नाव झळकले. ती कॉल उचलणार होती की त्याआधीच रागिणीताईंनी तिच्या हातातून फोन जवळजवळ हिसकावून घेतला. अभिध्या आश्चर्याने पाहत होती, पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करत फोन उचलला व स्वतःच बोलायला सुरुवात केली. हॅलो शनाया, मी अभिध्याची आजी बोलते. रागिणीताई फोनवर बोलत म्हणाल्या. आजी तुम्ही? अभिध्या मॅम कुठे आहेत? मला जरा बोलायचं होतं, पलीकडून शनाया म्हणाली. ती आहे इथेच, पण आधी तू माझं ऐक. उद्याच्या सर्व मीटिंग्स आत्ताच कॅन्सल कर. ऑनलाईन असू देत किंवा ऑफलाईन असू देत, कोणत्याही मीटिंग्स असतील तरी त्या रद्द कर. उद्याच्या दिवस निदान कार्यालयीन कामकाजासाठी कॉल करू नकोस, कळतंय ना? रागिणीताई जरब देत म्हणाल्या. हो, पण ते मी मॅम. शनाया प्रत्युत्तर द्यायला चाचरत होती. इतर कशासाठीही तू कॉल केलास तरी माझी काहीच हरकत नाही, परंतु केवळ उद्या कामापासून रजा घ्या. तुम्ही सर्व कर्मचारीही रजा घ्या. थोडी जगण्याची मजा लुटून पहा आणि या तुमच्या अभिध्या मॅडमलाही रजा घेऊ द्या, कळलं? उद्या हिचा फोन वाजता कामा नये. रागिणीताई शनायाला धमकी देत म्हणाल्या. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मी रद्द करते सर्व मीटिंग्स, पण अभिध्या मॅमची काही हरकत नाही ना? नाही म्हणजे त्या माझ्यावर चिडल्या तर? पलीकडून शनायाने तिच्या मनातली शंका मांडली. मी दिलाय ना आदेश आणि तुझी अभिध्या मॅम माझ्या शब्दाबाहेर नाही, म्हणून काळजी करू नको. आणि समजा तरीही ती तुझ्यावर चिडली तर तू मला सांग, मी बघेल पुढे. रागिणीताई अभिध्याकडे पाहतच फोनवर शनायाला म्हणाल्या. ओके आजी, थँक्यू. याच निमित्ताने कितीतरी दिवसांनी आम्हालाही सुट्टीचा खरा आनंद घेता येईल. शनाया उत्साहातच उड्या मारत म्हणाली. जणू तो दिवस सुवर्णाक्षरांनी इतिहासात कोरला जावा एवढा जास्त आनंद तिला झाला होता. बरं, आता मी ठेवते फोन. मी सांगितलं ते लक्षात असू दे. शुभरात्री. रागिणीताई गंभीर स्वरात म्हणाल्या. हो, शुभरात्री आजी. शनाया उत्तरली व तिने लगेच फोन ठेवला. शनायाने नक्की कशासाठी कॉल केला होता असेल? अभिध्याच्या कांदेपोह्याचा पहिलाच कार्यक्रम सुखरूप पार पडेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुमची आवडती कथा द रिडल. काय हो मंडळी, कथा आवडते ना? मग तुम्ही सबस्क्राईब नाही करत? करा. लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब सगळं करा. धन्यवाद.